आपल्या घरात जर छोटी मुलं असतील ना, मग काय दिवस कधी उगवतो आणि संध्याकाळ कधी होते हे सुद्धा कामाच्या नादात समजून येत नाही. त्यातल्या त्यात त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला टाइम घालवायचा असतो. कारण मुलं इतकी पटकन मोठी होतात ना, कामाच्या नादात आपल्याला कळूनच येत नाही आणि दिवस भरभर निघून जातात. जर कधी माझे जुने व्हिडिओ पाहिले ना, म्हणजे प्रेग्नन्सीचे किंवा डिलिव्हरीचे, तर असं वाटतं मी तर आत्ताच गेले होते डिलिव्हरीला आणि माझं बाळ इतकं पटकन मोठं सुद्धा झालं. 2-3 ताईंनी मला विचारलं होतं की बेबीजमुळे ना मग तुला दुपारी झोपायला वेळ भेटतो का? खरं तर ना माझे दिवसभर कामं आवरत नाही आणि संध्याकाळची कामं लगेचच सोबतच शौर्याचा स्टडी सुद्धा असतो. म्हणजे दिवस कधी मावळतो ना हेच खरं तर मला समजत नाही. खूप दमल्यासारखं होतं, पण मनामध्ये फक्त एवढंच ठेवते की कामं तर आयुष्यभर करायचीत मला. पण आपले लेकरं एकदा मोठी झाल्यावरती परत त्यांच्यासोबत थोडाच असाच टाइम स्पेंड करता येणार आहे आणि परत एकदा नव्याने सुरुवात करते. तर आज ना मस्त असं त्याचं कपाट आवरायला घेतलं होतं आणि सोबतच ना शौर्याचे सुद्धा कपडे मी त्याच्यामध्येच ठेवते. जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये म्हटले होते की एका कमेंट्सचं आन्सर ना मी प्रत्येक ब्लॉग मध्ये आता इथून पुढे देत जाईल. तर कालच्या ब्लॉगला कमेंट्स होती की तुझ्या हाताला काय झाले. तसं मी खूपदा सांगितलंय, पण नवीन लोकांना माहित नाही माझा हात भाजलेला आहे. म्हणजे मी चुलीमध्ये पडले होते आणि ही पूर्ण स्टोरी ना खाली प्ले बटनावरती क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. त्याच्यानंतर एक पार्सल आलं होतं बेबीचं अन्नप्राशनचं आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी ना तुम्हाला अन्नप्राशनच्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटतील. माहितीये खूप जास्त लेट होते, पण सगळेच आजारी होते. मग म्हटलं सगळे व्यवस्थित नीट झाले ना की मग अन्नप्राशन करूया. चला मग असा गेला आजचा दिवस. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.